कन्यादान। यानंतर आता मंगळसूत्र बंधनाचा विधी आपल्याला करायचा आहे। मंगळसूत्राच्या ज्या 2 वाट्या आहेत त्यातल्या एका वाटीमध्ये थोडी हळद आणि दुसऱ्या वाटीमध्ये थोडंसं कुंकू घालायचं। ताट खाली ठेवून द्या, मंगळसूत्र उचलून घ्या हातामध्ये आणि तिच्या गळ्याभोवती ते मंगळसूत्र धरायचं। म्हणायचं सूत्रम सूत्रम मांगल्य मांगल्य। मंगळसूत्र घालायचंय आता। तिच्या कपाळाला थोडी हळद आणि नंतर कुंकू लावायचंय। पाणी ग्रहणाचा विधी आपण करतोय। तुमच्या वतीने मंत्र म्हणतीये मी। ओम गृह्णामि ते सौभगत्वाय हस्तं मया पत्या जरदष्टिर्यथा असह भगोर्यमा सविता पुरंधिः मह्यं त्वा दुर्गार्ह पत्याय देवाः। त्यानंतर आपण विवाह होमाला सुरुवात करणार आहोत। ओम भूर्भुवस्वः योजकनामानम् अग्निं प्रतिष्ठापयामि। दोन मोठी लाह्या तुम्ही तिच्या हातामध्ये द्यायच्या, गायत्रीच्या हातात। कार्तिक तुम्ही थोडंसं त्यातलं तूप त्या लाह्यांवरती घालायचं। तिच्या हाताची ओंजळ बंद करायची, डावा हात तिच्या हाताखाली आणि उजवा हात वरती। लाजा होम आपण करतो आहेत। लाजा म्हणजे लाह्यांची आहुती आपण त्याच्यामध्ये देत असतो। त्या लाजा म्हणजे जणू काही स्त्री जीवनाचं प्रतीक मानलेल्या आहेत। तांदूळापासून, साळीच्या दाण्यापासून त्या तयार केल्या जातात। साळीचा दाणा हा कसा उगवतो तर आधी तो एका शेतामध्ये पेरायचा, नंतर तिथनं तो उपटून काढायला लागतो आणि दुसऱ्या शेतामध्ये रुजवायला लागतो आणि मग तो खऱ्या अर्थाने फुलतो। तसंच स्त्रीचं जीवन आहे की एका ठिकाणून ती दुसऱ्या ठिकाणी जाते आणि तिथे कदाचित अनेक प्रकारची संकट, त्रास सहन करून ती खऱ्या अर्थाने तिथे फुलत असते। त्या लाहीचं तडतडणं हे त्याचं प्रतीक आहे आणि म्हणून लाजा होम केला जातो। मुलीचा भाऊ ते देत असतो, माहेरच्या संपत्तीचं प्रतीक असंही त्याला मानलेलं आहे। आता स्वाहा म्हटल्यानंतर त्या लाह्यांची आहुती तुम्ही द्यायची आहे। ओम अर्यमणन्नु देवं कन्या अग्निम अयक्षत स इमां देवो अर्यमा प्रैतो मे चातुन अमुतः स्वाहा अर्यम्णे अग्नय इदं न मम। लाह्यांची आहुती देऊन झाल्यानंतर तिचा उजवा हात मगासप्रमाणे हातामध्ये घ्यायचा आहे 5ही बोटांसह आणि होमाच्या भोवती सावकाश प्रदक्षिणा घालायची आहे आणि जागेवर येऊन थांबायचं। ओम अमोहम अस्मि सात्वम असि अमोहम। प्रीतियुक्त मनांनी अक्षय एकरूप होऊन 100 वर्षाचं दीर्घायुष्य आपण प्राप्त करून घेऊयात असं वरांनी प्रार्थना केलेली आहे। यानंतर अश्मारोहणाचा विधी करायचा आहे। सहाण आपल्या पायाशी ठेवलेली आहे। गायत्री उजवं पाऊल त्या सहाणेवरती ठेवायचं आहे। अश्मा याचा अर्थ आहे दगड। जीवनामध्ये नेहमी सुखच असतं असं नाही, तर सुखदुःखाचे प्रसंग एकामागून एक येत असतात आणि जात असतात। पण अशा वेळी डगमगून जाऊ नकोस, तर दगड जसा एका ठिकाणी स्थिर असतो तशी माझ्या जीवनामध्ये तू स्थिर राहा अशी प्रार्थना वर करतो। इमं अश्मानम आरोह अश्मा इव त्वं स्थिरा भव सहस्वपृतना यतः अभितिष्ठ पृतन्यतः। पाऊल मागे घ्यायचे, पुन्हा 2दा लाह्या द्यायच्या। ओम वरुणन्नु देवं कन्या अग्निम अयक्षत
स इमां देवो वरुणः प्रहितो मुञ्चातु न अमुतः स्वाहा वरुणाय अग्नय इदं न मम। आता हे संपूर्ण लाह्यांचा ताट दोघांनी हातामध्ये घ्यायचंय, पाऊल मागे घ्यायचंय आणि स्वाहा म्हटल्यानंतर सर्व लाह्यांची सावकाश आहुती द्यायची। फक्त ती आहुती देत असताना आतल्या बाजूने द्यायची। ओम प्रजापतये स्वाहा प्रजापतय इदं न मम। कार्तिकचा उजवा कान हातामध्ये धरायचा आहे आणि तो कान पिळायचा। त्यानंतर तुम्ही दोघांनी उठून उभे राहायचं आहे, सप्तपदीच्या तिथे यायचंय। या दोघ जण कार्तिक आणि गायत्री, तुम्ही आता सप्तपदीची 7 पावलं चालणार आहात। ही सप्तपदी ईशान्य दिशेला जाते। ईशान्य म्हणजे स्वर्गाची दिशा, परमेश्वराची दिशा। या 7 पावलांमधून जीवनामध्ये स्वर्ग सौख्य यावं अशी अपेक्षा आपण बाळगत असतो। कार्तिक, तुम्ही गायत्रीकडे बघून म्हणायचं आहे, ईशे ईशे एकपदी भव एकपदी भव त्वं मे सहव्रता भव सहव्रता भव। गायत्री पहिलं पाऊल उचलून पहिल्या अक्षतांच्या कुंजावरती ठेवायचं आहे। संसारातील प्राथमिक गरज असलेल्या अन्नाच्या प्राप्तीसाठी तू आणि मी एकत्र प्रयत्न करूयात, यासाठी पहिलं पाऊल चालूयात। पुन्हा तिच्याकडे पाहून म्हणायचं आहे, ऊर्जे ऊर्जे द्विपदी भव द्विपदी भव त्वं मम सहव्रता भव सहव्रता भव। आता दुसरं पाऊल टाकायचं आहे, ते शारीरिक शक्तीप्रमाणे मानसिक आणि बौद्धिक शक्ती आपण दोघं एकत्रितपणे प्राप्त करून घेऊयात, त्याचं निदर्शक। कार्तिक, तिसऱ्या पावलासाठी गायत्रीला तुम्ही म्हणायचं आहे, रायस्कोशाय रायस्कोशाय त्रिपदी भव त्वं मम सहव्रता भव सहव्रता भव। दोघं मिळून जी संपत्ती मिळवू त्याचा दोघं मिळून संपूर्ण विचारांनी व्यय करूयात, म्हणजे खर्च करूयात आणि एकत्र विचारांनी साठवूयात, त्याच्यासाठी तिसरं पाऊल टाकूयात। चौथ्या पावलासाठी कार्तिक, तुम्ही गायत्रीला म्हणायचं आहे, मायो भव्याय चतुष्पदी भव त्वं मम सहव्रता भव। चौथं पाऊल टाकायचं आहे। हे चौथं पाऊल चालूयात। ते विविध सुखांचा अनुभव एकदिलाने घेण्यासाठी आपण दोघंही बरोबर जाऊयात। त्यानंतर तिच्याकडे पाहून 5व्या पावलासाठी म्हणायचं आहे, प्रजाभ्य पंचपदी भव त्वं मम सहव्रता भव पुत्रान् वृंदावहि ते सन्तु जरदष्टयः। 5वं पाऊल पुढे टाकायचंय। हे 5वं पाऊल आपल्या संततीसाठी आपण दोघं जण एकत्र चालूयात असं म्हटलेलं आहे। 6व्या पावलासाठी तिला म्हणायचं आहे, तिच्याकडे पाहायचंय, दोघांनी एकमेकांकडे पाहायचंय, ऋतुभ्य षट्पदी भव त्वं मम सहव्रता भव। 6वं पाऊल टाकायचं आहे। विविध ऋतूंप्रमाणे जीवनात येणाऱ्या सुखदुःखांच्या प्रसंगामध्ये आपण दोघंही एकदिलाने राहूयात आणि त्याच्यासाठी 6वं पाऊल चालूयात असं म्हटलेलं आहे। 7व्या पावलासाठी तिला म्हणायचं आहे, दोघांनी एकमेकांच्याकडे पाहायचंय, सखा सप्तपदी भव त्वं मम सहव्रता भव। 7वं पाऊल टाकायचं आहे। विवाहानंतर नात्यामध्ये बदल होतो आणि पती पत्नींचं नातं झालं की मैत्र संपतंय का असं वाटू लागतं, परंतु आपल्या दोघांमधलं दृढ मैत्र हे नेहमीच कायम राहू देत आणि एकमेकांचे उत्तम मित्र बनूयात असं 7व्या पावलासाठी म्हटलंय। सावकाश तिकडनं खाली उतरायचंय आणि पुन्हा होमाच्या इथे यायचंय।
गजवदनमचिन्त्यं तीक्ष्णद्रौष्ट्रं त्रिनेत्रं बृहदुदरमशेषं भूतराजं पुराणम् अमरवरसुपूज्यं रक्तवर्णं सुरेशं पशुपतिसुतमीशं विघ्नराजं नमामि। शुभमंगल सावधान। तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं दैव बलं तदेव विद्याबलं दैव बलं तदेव लक्ष्मीपते तेङ्ग्रियुगं स्मरामि। शुभमुहूर्त सावधान। अभ्यासात आणि डान्स मध्ये जसा नेहमी पहिला नंबर आणायचीस ना, तसा इथेही पहिला नंबर पटकावलास ना। बघ आता माझ्या नंतर कोण नंबर लावतंय ते ठरवा। ते बघू आमचं आम्ही। तू तुझं बघ, मस्त एन्जॉय कर मॅरिड लाईफ। गायत्री, यू नो तू खूप लकी आहेस। तुला कार्तिक सारखा तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारा नवरा मिळालाय। थँक्यू। कसा फुटला हा बांध, कसा आवरू आवेग, तुझ्या डोळ्यातला थेंब सर्र माझ्या काळजात। मला माहितीये तुला काहीच समजून सांगण्याची गरज नाहीये बाळा। माझं गुणाचं बाळच ना, सुखानं संसार कर। काही जरी लागलं ना तर कार्तिकच्या आईला सांग। सगळ्यांचा विचार कर।
किती जपले हे झाड एक फांदी का घायाळ मन भावनांचे थवे ओढाळ ओढाळ बाबांच्या ओरडण्यापासून कोण वाचवणार? बाबा ओरडणार नाही याची काळजी घेता. साड्या मुलासारखा वागा. तेंडुलकर मामा चिमणे सुखाने संसार कर, सुखी राहा. बाबा भिने मातीचा सुगंध माझ्या बाबांच्या हास्याने घर भरे काठोकाठ बाप कुंभाराचे हात पोर चिखलाचा गोळा एक कौतुकाची थाप देव आव्हान आभाळा काळजी घे स्वतःची, घरच्यांची. सावर स्वतःला. तुम्ही काळजी घ्या तुमची. आता मी नसेल तिथे. रोज सकाळी तुम्हाला कॉफी घ्यायला मी येणार आहे, पण मला अजयरावांनी परवानगी दिलेली आहे. मी रोज सकाळी वॉक नंतर तिथे कॉफी प्यायला. बाळा सदाशिवराव, हे बघा, आणि काही काळजी करू नका तुम्ही. गायत्रीला आम्ही आमची सून म्हणून घेऊन जात असलो तरी आम्ही तिचा मुलगी म्हणूनच सांभाळ करू. लक्षात ठेवा. सांभाळा पोरीला, म्हणजे तिच्याकडनं काही नाही. अहो, ती तुमची मुलगी आहे सदाशिवराव. खात्री आहे कधीच चुकणार नाही. आणि तुम्हाला कधी आठवण आली ना तुमच्या लेकीची तर या आमच्याकडे, म्हणजे तिच्या घरी. हक्का नाही अगदी. सर मी सॉरी बाबा मी असं कधीच नाही म्हणणार की तुमच्या मुलीला तुमची आठवण येणार नाही. आय नो ते मला माझ्याकडून शक्य नाही. गायत्रीला तुमची आठवण येणारच. पण मी एक शब्द देतो तुम्हाला, जेव्हा कधी तिला आठवण येईल ना त्याच्या दुसऱ्या क्षणी ती तुमच्या समोर हजर असेल. हा कार्तिक राजहंस तुम्हाला एक प्रॉमिस देतो. तुमच्या मुलीवर, गायत्रीवर एका बापा एवढंच प्रेम करेल, एका बापा एवढीच माया देईन तिला. सांभाळा माझ्या पोरीला.
काळजीच करू नका तुम्ही. सांभाळा मुलीला. आता रडू नकोस. सावध. माझ को करूले करू डोळे निष्पाप वासरू अशा कोरड्या जगात कस तगणार तरू लेक परक्याचे धन बाबा तुटतो आतून आला गोठलेला क्षण शुभमंगल कन्यादान कन्यादान